हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, गायनेकोलॉजिस्ट. माझ्याकडे नुकतंच एक नेटफ्लिक्स अँड चिल कपल आलं होतं. ती म्हणाली, की "मॅडम, आम्ही ना कॉन्टॅक्ट ठेवतच नाही आणि ठेवला तरी ते फर्टाईल डेजला नसतं. म्हणजे त्याच्या फर्टिलिटी विंडोला ती युटिलाइज करत नाहीत आणि कधीही रँडमली कॉन्टॅक्ट ठेवतात किंवा ठेवतही नाही आणि मोस्ट डेज जेव्हा त्यांना वेळ असतो, तेव्हा ते आयदर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर असतात, Netflixवर असतात आणि दॅट्स हाऊ दे स्पेंड देअर इंटिमेट टाईम." सो टुडेज टॉपिक, आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे, की आज आपण नेटफ्लिक्स अँड चिल जनरेशनबद्दल बोलणार आहोत आणि त्यांचे काय फर्टिलिटी रिलेटेड समस्या आहे यांच्याबद्दल बोलणार आहोत. माझा फर्स्ट पॉइंट आहे, की आपण पांडाजमध्ये टर्न केलेलं आहे. आपले जे जनरेशनचे कपल्स आहेत, ते आधीच्या जनरेशन सारखे राहिलेले नाहीयेत. आज आपल्याला वर्क स्ट्रेस आहे, लेट नाईट्स आहे, फिजिकल फटीग आहे. आज नाही उद्या करतो, आता नको, वीकेंडला करूया, असे मूड स्विंग्स असलेले कपल्स आहेत. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? फर्स्ट, थँक यू फॉर कमिंग टू मी. थँक यू फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आणि इफ यू हॅवंट येट, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. सो अशा वेळी ॲटलीस्ट तुम्ही एक्नॉलेज केलं की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि वी नीड टू वर्क ऑन दिस. दिस इज अ व्हेरी मॉडर्न टुडेज प्रॉब्लेम, की आपण ना असलेला वेळ सगळा सोशल मीडिया स्क्रीन्सवर घालवतो आणि अजिबात एकमेकांकडे बघत सुद्धा नाही. स्क्रीनवर म्हणजे स्क्रीन सोडून वर बघत पण नाही आपण. तर असं नाही केलं पाहिजे आणि हा थँक्यू की तुम्ही प्रॉब्लेम एक्नॉलेज केला आहे ते. पॉईंट नंबर 2, फर्टाईल विंडो, इनफर्टिलिटी. फर्टिलिटी म्हणजे काय? तर फर्टिलिटी म्हणजे आपलं काय पोटेन्शियल आहे आई वडील होण्याचं, ते म्हणजे फर्टिलिटी. ते आपलं पोटेन्शियल जाणवतं. इनफर्टिलिटी म्हणजे आपल्याला आई बाबा होता येत नाहीये. आणि फर्टाईल विंडो म्हणजे देर इज अ पिरियड विदिन दोज 30 डेज ऑफ युअर सायकल, म्हणजे महिलेसाठी, की त्या 5 ते 7 दिवसांमध्येच तुम्ही खूप फर्टाईल असता आणि त्या पिरियडला युटिलाइज आणि मॅक्सिमाइज केल्यानेच तुम्हाला मूल होण्याची शक्यता वाढते. तर आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनात मॉडर्न लाईफस्टाईल, स्ट्रेस आहे, कॉर्टिसॉल लेवल हाय आहे, आपण व्यायाम करत नाही, लॅक ऑफ एक्सरसाइज, ॲब्सोल्युटली. म्हणजे एव्हरी पेशंट हिज टू बी टोल्ड की तुम्हाला व्यायाम करायचा आहे. तर ह्यामुळे काय झालंय, की आपलं फर्टिलिटी पोटेन्शियल, आपलं एज ऑफ मॅरेज आणि प्रेग्नन्सी ही प्लॅनिंग न करता पोस्टपोनच होत चालली आहे आणि फर्टिलिटी विंडो अजिबातच युटिलाइज होत नाही. फर्टिलिटी विंडो ही डिसाईड होते की तुम्ही कुठल्या दिवशी तुमचं अंडबीज फुटतंय, ते ट्यूबमध्ये पिकअप होतंय, कारण ते एकच दिवस जिवंत असतं. मात्र स्पर्म्स हे 4 ते 5 दिवस जिवंत असतात. त्यामुळे अंडबीज फुटण्याच्या आधी 2 दिवस आणि अंडबीज फुटल्यानंतरचे 2 दिवस, हे 5 ते 6 दिवस डेफिनेटली तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवायला ट्राय केलं पाहिजे. हे एक इंटिमेट कनेक्शन आहे, हे लक्षात घ्या. सो फर्टिलिटी किंवा इनफर्टिलिटी इज मोर अबाउट इंटिमेट कनेक्शन दॅन एनिथिंग एल्स. तिसरा पॉईंट, कपल्स कुठे चुकतायत नेमके? वीकेंडला करूया मेंटॅलिटी आली. खूप स्ट्रेस आहे, मला ते गोल्स कम्प्लीट करायचे आहे, अशी पण मेंटॅलिटी असते. ओव्ह्युलेशन कधी होत आहे माहीतच नसतं किंवा ओव्ह्युलेशन ट्रॅक पण करत नाही आणि फर्टिलिटी विंडो पण एक्सपायर होऊन जाते. सो ह्या सगळ्या चुका आपल्याला टाळायच्या आहे आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की कसं ते करायचं आहे. चौथा पॉईंट, आपली जनरेशन नुसती लेझीच नाही पण स्मार्ट पण आहे आणि याच्यासाठी मी तुमच्यासाठी काही स्मार्ट सोल्युशन्स घेऊन आली आहे. जर तुम्हाला वाटतंय की ही तुमची फर्टिलिटी विंडो तुम्हाला ट्रॅक करता नाही येते, तर तुम्ही फर्टिलिटी एक्सपर्टला विचारा. ते तुम्हाला LH किट म्हणजे ओव्ह्युलेशन किटच्या मदतीने तुमचं कधी ओव्ह्युलेशन होत आहे ते ट्रॅक करायला शिकवतील. फॉलिक्युलर मॉनिटरिंगच्या मदतीने सुद्धा तुम्ही बघू शकता की कधी ओव्ह्युलेशनचे बेस्ट डेज आहे आणि त्याच वेळेला पार्टनरशी इंटिमेट रिलेशन ठेवल्याने पण आपल्याला मदत होऊ शकेल. त्या एका वीकमध्ये ट्राय करा की तुम्ही कुठेतरी हॉलिडेला, वेकेशनला जाताय, म्हणजे तुमचे स्ट्रेस लेवल्स आपोआपच कमी राहतील. अनदर स्मार्ट सोल्युशन इज की तुम्हाला रोज कॉन्टॅक्ट ठेवायची अजिबातच गरज नाही, कारण का स्पर्म्स हे चांगल्या गुणवत्तेचे असले तर 4 ते 5 दिवस चांगले वजायनामध्ये आणि सर्व्हिक्स पासून पुढे युट्रसमध्ये जिवंत राहतात. मग अशा वेळी तुम्ही अल्टरनेटिव्ह कॉन्टॅक्ट पण ठेवू शकता ना, एवढा स्ट्रेस घ्यायची काही गरज नाहीये. सो LH किट झालं, फॉलिक्युलर मॉनिटरिंग झालं, त्या आठवड्यात कुठेतरी वेकेशनला जाणं म्हणालं, ऑल्टरनेट डे कॉन्टॅक्ट ठेवणं किंवा एव्हरी 2 to 3 डेज कॉन्टॅक्ट ठेवलं तरी चालतोय. अशा वेळेला तुमचा स्क्रीन टाईम सुद्धा कमी असला पाहिजे. हळूहळू असं करून स्क्रीन अडिक्शन्स कमी होतात, तुम्ही एकमेकांबरोबर जास्त वेळ घालवायला लागता. सो दीज आर माय स्मार्ट सोल्युशन्स फॉर माय स्मार्ट जेन झी. एक माझा संदेश आहे सगळ्यांसाठी, आपली जनरेशन खूप ओव्हर एक्झॉस्टेड आणि ओव्हर स्टिम्युलेटेड स्टेटमध्ये आहे आणि जर तुम्ही फर्टिलिटीचा विचार करत असाल तर तुम्हाला यू विल हॅव टू टेक अ स्टेप बॅक, थोडं इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण काय काय करू शकतो. आणि यासाठी एका फर्टिलिटी एक्सपर्टकडे जाऊन बघा ना, ते तुमचं चांगलं काउन्सिलिंग करतील, तुम्हाला मोटिवेट करतील किंवा एका सायकोलॉजिस्टकडे, थेरपिस्टकडे जाऊन बघा. प्रॉब्ली इट विल रिअली हेल्प यू. तर हे होते माझे 5 टॉप पॉईंट्स की आज नेटफ्लिक्स अँड चिल जनरेशनला कसं प्रेग्नेंट करायचं आहे. मी या विषयाशी निगडीत खूप टॉपिक्सवरती बोलले आहे. तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ते व्हिडिओ जरूर बघा, तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल. आणि एक अनदर नेटफ्लिक्स अँड चिल पांडा कपल बरोबर हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.